आज आपण करूया बटाट्याची चिप्स। तर हे बघा मी पाण्यामध्ये बटाटे भिजू घातलेले आहेत। आता आपण हे बटाटे साल्टे काढायचे जे आहेत त्याने आपण असे साल्टे काढून घेऊ सगळ्या बटाट्याचे आणि पाण्यामध्ये परत आपण स्वच्छ पाण्यामध्ये बटाटे टाकू। हे बघा मी एका गमिल्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात मी सोलून बटाटे टाकलेले आहेत। आता आपण सगळे बटाटे सोलून या पाण्यामध्ये टाकू। मी सगळे बटाटे असे सोलून घेतलेले आहेत आणि पाण्यात टाकलेले आहेत। तर इथे मी पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे, तर आपण त्याच्यात किसणी मांडू आणि एक एक बटाटा आपण सोलून घेऊ, त्याचे वेफर्स करून घेऊ। हे बघा अशा प्रकारे सगळ्या बटाट्याचे अशा प्रकारे चिप्स करून घेऊ। तर हे बघा अशा प्रकारे मी चिप्स करून घेतले, जास्त जाडही नाही पातळही नाही। तर हे बघा मी सगळे चिप्स अशा प्रकारे करून घेतलेले आहेत आणि ते मी तुरटीच्या पाण्यामध्ये भिजू घातलेले आहेत। म्हणजे तुरटीच्या पाण्यामध्ये भिजू घातले तर आपले चिप्स लाल येत नाहीत, पांढरे शुभ्र येतात। तर रात्रभर आपण अशा पाण्यामध्ये भिजवून देऊत। हे बघा मी एका पातेल्यामध्ये वेफर काढून घेतलेले आहेत, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेत। इकडे आपल्या पाण्याला आदन आलेले आहे। आता आपण ते चिप्स आपण धुवून घेतलेत ते ह्या पाण्यामध्ये टाकूत। सगळे चिप्स पाण्यामध्ये टाकून आपण 5 ते 6 मिनिटं शिजवून देऊत। तर आपण झाऱ्याने वेफर्स खाली वर करून घेऊ, म्हणजे सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊत आणि शिजवून देऊत। आपण एकदा वेफर्स हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ, म्हणजे खालचे वर आणि वरचे खाली करून घेऊ झाऱ्याने, म्हणजे वेफर्स सगळे तिथे व्यवस्थित शिजतील। तर हे बघा अशा प्रकारे आपले हे शिजलेले आहेत वेफर आणि आपण हे झाऱ्याने काढून चाळण्यामध्ये पाणी निथळ न करता टाकूत। तर वेफर मी चाळण्यामध्ये सगळे काढून घेतलेले आहेत। आता आपण हे स्वच्छ कापडावरती नेऊन टाकू। तर मी हे वेफर सगळे एका जागेवर टाकलेत स्वच्छ कापडावर। आता आपण हे एक एक करून पांगून घेऊत, अशा प्रकारे सगळे सुट्टे सुट्टे करून घेऊत। तर हे बघा अशा प्रकारे मी सगळे एक एक करून वेफर पांगून टाकते। तर एकावर एक टाकायचे नाहीत, वेफर चिकटले नाही पाहिजे। हे बघा अशा प्रकारे मी सगळे वेफर पांगून घेतलेले आहेत, सुट्टे सुट्टे करून घेतलेत, एकाला एक चिकटून नाही दिले। तर आपण यांना दिवसभर उन्हात वाळून देऊत आणि संध्याकाळचं आपण काढून घेऊत। तोपर्यंत वेफर वाळून देऊत, सगळे दिवसभर वाळून द्यायचे। दिवसभर वेफर वाळून दिल्यावर आपण खडंग वाळतात। तर हे बघा आपण दिवसभर चिप्स वाळून दिलेले आहेत आणि हे बघा किती खडंग वाळलेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत आपले चिप्स। तर आपण सगळे चिप्स एका जागेवरती गोळा करून घेऊत आधी, त्यानंतर मी तुम्हाला चिप्स तळून दाखवणार आहे। हे बघा मी वेफर घेतलेले आहेत प्लेटीमध्ये, तर आता हे तळून दाखवते मी तुम्हाला। तर तेलामध्ये टाकते मी वेफर। तर हे बघा पांढरे शुभ्र आपले वेफर झालेले आहेत तयार। मी तेलामध्ये तळून घेते त्यांना। तर हे बघा किती छान तळलेले आहेत, आता आपण काढून घेऊ। तर हे बघा अशा प्रकारे हे आपले वेफर्स तळलेले आहेत, आपण ताटामध्ये काढून घेऊ त्यांना। हे बघा अशा प्रकारे मी सगळे वेफर तळून घेतले। तर आपल्या वेफरची रेसिपी तयार आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।